हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत दरकच्या या सकाळच्या करंट अफेअर्सच्या लेक्चर्समध्ये आणि एक्सप्लेनेशन्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, जे विद्यार्थी सकाळी सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळायला लागतात त्या विद्यार्थ्यांना नक्की ते ध्येय मिळाल्याशिवाय राहतच नाही आणि त्याच्यामुळेच आपण हे करंट अफेअर्स एक्सप्लेनेशन्सचे जे व्हिडिओज आहेत ते सकाळी सकाळी घेत असतो. ओके, बऱ्याच जणांना असं जर वाटत असेल की हे डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओज आहेत तर थोडंसं तसं नाहीये. या व्हिडिओजमधून आम्ही सगळे करंट अफेअर्स कव्हर करतो, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त उद्दिष्ट जो आहे या करंट अफेअर्सच्या व्हिडिओजचा तुम्हाला कन्सेप्ट्स क्लिअर करून देणे, सगळ्या विषयांची एकमेकांसोबत सांगड घालून देणे, लिंक लावून देणे आणि तुम्हाला एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून, परिपूर्ण परीक्षार्थी म्हणून तयार करणे हा या करंट अफेअर्सच्या व्हिडिओ मागचा उद्दिष्ट आहे. सुरू करूयात आजचं करंट अफेअर्सचं लेक्चर. ओके, तर रिसेंटली आम्हाला वारंवार ऐकायला मिळत होतं की युनायटेड स्टेट्सनी इस्रायलच्या वेस्ट बँक ताब्यामध्ये घेण्याच्या प्रोसेसला काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. हे वेस्ट बँक काय आहे सर, किंवा त्याचं अनेक्सेशन म्हणजे नेमकं काय असतं आहे की नाही. सो यावाल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊयात. इथे बघा, करंट अफेअर्समध्ये तुम्हाला दिसत असेल की युनायटेड स्टेट्सचे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, ओके, माईक पॉम्पेओ यांनी काय केलं, इस्रायलच्या प्राईम मिनिस्टर बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली. ओके, आणि नुसतं एवढंच नाहीये तर त्यांनी एक छोटासा प्लॅन सुद्धा डिस्कस केला की वेस्ट बँक नावाचा एक परिसर, जसं भारतामध्ये महाराष्ट्र असतो, भारतामध्ये मध्य प्रदेश असतो, भारतामध्ये ओरिसा असतो, एक परिसर असतो की नाही. ओके, एक मोठा पार्ट आहे, आलं लक्षात. तसं इस्रायलच्या आसपासच्या परिसरामध्ये एक वेस्ट बँक नावाचा परिसर आहे, आलं लक्षात. ओके, हा वेस्ट बँक नावाचा परिसर जो आहे तो वादग्रस्त परिसर आहे आणि त्या वेस्ट बँक परिसराला इस्रायल काय करते, ताब्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करते, आलं लक्षात. ओके, येस सर. मग हे पॉम्पेओ यांनी व्हिजिट देऊन त्या तिथे इस्रायल सोबत डिस्कशन केलं की हे वेस्ट बँक जे आहे ते कसं ताब्यात घेतलं जाईल. अनेक्स करणे म्हणजे काय करणे, ताब्यामध्ये घेणे. ओके, पॉम्पेओनी ही जी व्हिजिट आहे ही व्हिजिट इस्रायलने एक रूल बनवला होता कोविडमध्ये की बाहेरच्या कुणालाच, अगदी कुठल्या एखाद्या देशाच्या पंतप्रधान मंत्रिमंडळाला सुद्धा येऊ द्यायचं नाही. पण पॉम्पेओच्या या व्हिजिटसाठी इस्रायलने तो स्वतःच बनवलेला रूल तोडला आणि या पॉम्पेओ यांना काय केलं, आपल्या देशामध्ये एंट्री दिली, डिस्कशन केलं त्यांच्यासोबत, आलं लक्षात. ओके सर, हा वेस्ट बँक नेमका आहे कुठे ते एकदा आम्हाला दाखवा, म्हणजे मग आपण पुढचं डिस्कशन करूया. ओके, येस, गुगल मॅप्स ओपन केलेला आहे मी, दिसत असेल तुम्हाला. ओके, थोडंसं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं वेस्ट बँक कुठे आहे. आलं लक्षात. थोडासा जगाचा नकाशा दिसायला लागला, दिसत असेल, दिसायलाच पाहिजे, आलं लक्षात. ओके, बघा तुम्हाला नीट दाखवतो मी राईट नाव मी कुठे आहे. बघा, हा इराण आहे, हा इराक आहे. सर झूम करा ना थोडं. ओके, बघा दिसत असेल, हा भारत इथे होता, भारताच्या शेजारी पाकिस्तान, त्याच्या शेजारी अफगाणिस्तान, त्याच्या शेजारी इराण, इराणच्या शेजारी इराक, आलं लक्षात. सर हा वाला कोणता परिसर आहे, भूमध्य समुद्र आहे, आलं लक्षात. बघा या इथला हा वाला परिसर जो आहे, माझ्या काय म्हणतात त्याला, या इकडच्या साईडला, या इथे वरच्या साईडला जो परिसर दिसतोय की नाही, हा सगळा परिसर, या इथे इस्रायल जे आहे ना, हे या इथे आहे, एक्झॅक्टली या इथे. लोक, ओके, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ओके, बघा एकदम छोटूसा आहे बरं का इस्रायल, भारता एवढा मोठा नाहीये. ओके, येस, या इथे जर तुम्ही गेलात तर दिसत असेल, बघा हा जो परिसर आहे, बघा माझा कर्सर जिथून फिरतोय एवढा हा जो परिसर आहे हा इस्रायल आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा डॉटेड लाईन दिसते. ओके, ही जी डॉटेड लाईन आहे, ही डॉटेड लाईन या परिसराला वेस्ट बँक असं म्हणलं जातं, आलं लक्षात. मुळात आहे ते इस्रायलच्या ईस्टला, ओके, पण म्हणलं जातं त्याला वेस्ट बँक, आलं लक्षात. ओके, आणि हा जो परिसर आहे हा वादग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो, आलं लक्षात. तुम्हाला जर नीट लक्षात येत असेल तर या वेस्ट बँक परिसरामध्ये बघा जेरुसलेम शहर लोकेटेड आहे. ओके, आणि हा जेरुसलेम शहर जो आहे हा अर्धा वेस्ट बँक मध्ये आहे, शहराच्या मधून जाते ही वेस्ट बँकची बॉर्डर, अर्धा वेस्ट बँक मध्ये आहे म्हणजे पॅलेस्टाईन वगैरे सारख्या देशांच्या ताब्यात. ओके, आणि अर्धा इस्रायलच्या ताब्यामध्ये आहे, आलं लक्षात. ओके, सिमिलरली मध्ये एका जागी मी डिस्कशन करता करता गाझा स्ट्रीप हे नाव सांगेन, ती पण लगेच बघून घ्या. बघा या इथे गाझा स्ट्रीप आहे. ओके, दिसते तुम्हाला ही गाझा स्ट्रीप. ओके, येस. सो चला डिस्कशन करूया त्याच्याशी संबंधित असलेलं. ओके, इस्रायलचं म्हणणं असं आहे की हे वेस्ट बँक परिसर जो आहे, या वेस्ट बँक परिसरामध्ये इस्रायलने काय केलेले आहेत, स्वतःचे असे सेटलमेंट्स तयार केलेत. सेटलमेंट्स म्हणजे तिथे कॉलनीज तयार केलेत इस्रायलने, आलं लक्षात. ओके, आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे, या इस्रायलचं म्हणणं असं आहे की हा जिथे आमच्या कॉलनीज आहेत तो परिसर आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेणार, आलं लक्षात. ओके, येस, आणि त्याच्यामुळे हे इस्रायल वगैरे जे आहे ह्यांचं वेस्ट बँकचा हा वाद खूप आधीपासून गाजतो आहे. थोडंसं तुमच्यासाठी मी कलर्ड काय म्हणतात त्याला नकाशा टाकला होता. ओके, पण तो काही स्क्रीनमध्ये नीट बसत नाही आणि छान पण दिसत नाही, त्याच्यामुळे मी गुगल मॅप्सवरती दाखवतो,
आलं लक्षात? ओके, आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा इस्रायल जे आहे, या इस्रायलीमध्ये इस्रायली हार्डलायनर्स हा शब्द तुम्हाला वारंवार न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतो. हा बघा हा शब्द, आलं लक्षात? सो हा इस्रायली हार्डलायनर्स या शब्दाचा नेमका अर्थ काय? जे इस्रायल या कन्सेप्टमध्ये खूप एक्स्ट्रीमली बिलीव्ह करतात, ज्यू या कन्सेप्टमध्ये खूप एक्स्ट्रीमली बिलीव्ह करतात, त्यांना म्हणतात इस्रायली हार्डलायनर्स. आलं लक्षात? ओके, येस. आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना म्हणायचं असं आहे की आमचं जे इस्रायल, त्यांचं ड्रीम आहे इस्रायलचं नकाशा पूर्ण असणे, ती गाझा स्ट्रीप पूर्णपणे इस्रायलमध्ये असणे, वेस्ट बँक पूर्णपणे इस्रायलमध्ये असणे. सो त्यांचं जे काही ड्रीम आहे त्या ड्रीमचा नकाशा जो आहे तो लवकरात लवकर तयार व्हावा, बाकी कोणाची परवानगी न घेता फटाफट तो नकाशा आपण मिलिटरी पॉवरचा वापर करून ताबडतोब तयार करावा, असं त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे प्रयत्न चालवलेले आहेत. आलं लक्षात? सगळेच काय म्हणतात त्याला, त्याच्या इस्रायलच्या देशामधले जे लोक असे हार्डलायनर्स आहेत त्या सगळ्या लोकांनी तसे प्रयत्न चालवलेले आहेत. ओके, नुसतं एवढंच नाहीये, तर ह्यांनी अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे काय की यांच्या देशामध्ये आता लवकरच इलेक्शन्स येणार आहेत इस्रायलमध्ये. ओके, आणि इलेक्शन्स येणार आहेत, त्याच्यामुळे तिथले जे काही सत्ताधीश लोक आहेत त्या लोकांचं म्हणणं असं चाललेलं आहे, म्हणणं म्हणजे प्रयत्न असे चाललेले आहेत की नवीन इलेक्शन्स डिसेंबरमध्ये जे इलेक्शन्स येणार आहेत त्या इलेक्शन्सच्या आधी आपण काय करायला पाहिजे, लवकरात लवकर हे असं वेस्ट बँक किंवा गाझा स्ट्रीप सारखे एखादं सक्सेस मिळवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला इलेक्शन जिंकायला सोपं होईल. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, तर डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार जे आहे हे सुद्धा इस्रायलच्या या प्रयत्नांमध्ये बिलीफ ठेवतं. ओके, डोनाल्ड ट्रम्प बाय डिफॉल्ट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, नसेल माहिती तर आजपासून लक्षात ठेवा, इथून पुढच्या करंट अफेअर्समध्ये जेव्हा पण मी सांगेन तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो इस्रायलच्या या सगळ्या आयडियाचा सपोर्टर आहे. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जर सपोर्टर असेल तर ऑटोमॅटिकली त्याचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन पण काय असणार, सपोर्टरच असणार. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो डोनाल्ड ट्रम्प जे आहेत हे डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे, जर त्या इस्रायलला वेस्ट बँक जर मिळाला, तो नकाशामध्ये जो मी वेस्ट बँक दाखवला होता तुम्हाला आता, ओके सर दाखवा परत. ओके, या इथे बघा, हा वेस्ट बँक मधला जो पार्ट इस्रायलमध्ये असायला पाहिजे तो पार्ट जर इस्रायलमध्ये गेला, ओके, तर डोनाल्ड ट्रम्पला काय सक्सेस मिळाल्यासारखं असणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्याच्यासाठी काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. नुसते एवढेच नाहीये, तर बरेचसे वोटर्स सुद्धा आहेत, इस्रायलचे वोटर्स म्हणजे इस्रायलचे नागरिक, बरेचसे लोक असे सुद्धा आहेत की जे लोक काय आहेत या प्रयत्नांमध्ये लागलेले आहेत. आलं लक्षात? ओके सर, फक्त इस्रायल मधलेच वोटर्स का? नाही, अमेरिकेमधले सुद्धा भरपूर वोटर्स असे आहेत की ज्या वोटर्सला इस्रायलच्या या म्हणजे वेस्ट बँक जर इस्रायलला मिळालं तर ते ऑटोमॅटिकली काय होतील, डोनाल्ड ट्रम्पचे परत सपोर्टर्स बनतील. आता डोनाल्ड ट्रम्पचे पण इलेक्शन्स येणार आहेत. आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यानंतर पुढे इस्रायल आणि असा कोणता देश आहे की ज्याच्यामध्ये हा वेस्ट बँकचा वाद आहे? आलं लक्षात? तर समजून घ्यायचा प्रयत्न करा की इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये हा वाद होता. आलं लक्षात? अगदी खूप आधीच्या, पहिलं महायुद्ध चालू आहे तेव्हापासून हा वाद आहे, बघा इथे लिहिलंय. ओके, पण तो असा काय म्हणतात त्याला, चव्हाट्यावरती जेव्हा आला त्याला म्हणतात मिडल ईस्ट वॉर. आलं लक्षात? ओके, मध्य पूर्वेमधलं युद्ध 1967. ओके, आणि या वॉरमध्ये इस्रायलने काय केलं, काही जमीन जी पॅलेस्टाईनची जमीन होती ही जमीन ताब्यामध्ये घेतली. आलं लक्षात? 6 दिवस ते युद्ध चाललेलं आणि त्या युद्धामध्ये अरब वर्सेस इस्रायल, अरबचे मेजॉरिटी देश वर्सेस इस्रायल असं जे आहे ते वॉर चाललेलं. आणि त्यांनी काय केलं, वेस्ट बँक नावाचा पट्टा, ओके, त्याच्यानंतर जेरुसलेम शहराचा पूर्वेकडचा भाग, आलं लक्षात, आणि गाझाची पट्टी ही जी आहे ती काय केली, इस्रायलनी स्वतःच्या ताब्यामध्ये मिळवून टाकली. ओके, येस. पॅलेस्टाईनच्या लोकांचं म्हणणं आहे की 1967 मध्ये जरी इस्रायलने ही जागा जिंकलेली असेल तरी ही जागा जी आहे ती आमची आहे. आलं लक्षात? ओके, येस. या जागेमध्ये आम्हाला पॅलेस्टाईन नावाचा देश स्थापन करायचा आहे असं त्या पॅलेस्टाईनच्या लोकांचं म्हणणं आहे. ओके, हो सर काय बोलतं, देश स्थापन करायचं म्हणजे पॅलेस्टाईन नावाचा देश अस्तित्वात नाहीये. ओके, बऱ्याचशा जगामधल्या देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता अजून दिलेली नाही. ओके, त्याच्यामुळे पॅलेस्टाईन हा देश आहे की नाहीये ह्याच्याबद्दल वाद आहे. ओके, चालेल सर, समजलं आम्हाला. एखादा देश कधी म्हणला जातो, ओके, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर पहिली गोष्ट अशी व्हायला पाहिजे की त्या देशाचं जे असतं एक सीमा जी आहे, सीमारेषा जी आहे ती डिफाईन व्हायला पाहिजे. दुसरं, त्या देशाचं स्वतःचं सरकार, स्वतःचं संविधान, स्वतःचं काय असलं पाहिजे, जमीन असली पाहिजे. लक्षात? आणि तिसरं, जगामधले अन्य देश त्या देशाला देश म्हणून मानले पाहिजेत.
आलं लक्षात? ओके, पॅलेस्टाईन जे आहे या पॅलेस्टाईनकडे स्वतःच्या सीमाही नाही, स्वतःचं संविधानही नाही, ओके, स्वतःची जमीनही नाही आणि जगामधले बरेचसे देश जे आहेत त्या पॅलेस्टाईनला अजून देश पण मानत नाही. ओके, पण स्टील एवढं मात्र नक्की आहे की पॅलेस्टाईनच्या कन्सेप्टमध्ये विश्वास ठेवणारे बरेच जण अजूनही आहेत. आलं लक्षात? ओके, येस, हरकत नाही सर, आम्हाला ओव्हरऑल जो कॉन्फ्लिक्ट आहे तो थोडासा अंदाज लागल्यासारखं लक्षात येतोय की इस्रायलला जी आहे ती पूर्ण जमीन पाहिजे. आलं लक्षात? आणि पूर्ण जमीन मिळाल्यानंतर इस्रायलला तिथे इस्रायल स्थापन करायचंय. हालाकी त्या जमिनीमधला छोटासा पार्ट जो आहे त्या पार्टवरती पॅलेस्टाईनच्या लोकांना पॅलेस्टाईन स्थापन करायचंय. आलं लक्षात? ओके, येस. हा जो वेस्ट बँक नावाचा जो परिसर आहे त्या वेस्ट बँक नावाच्या परिसरमध्ये 1967च्या नंतर इस्रायलच्या लोकांनी स्वतःची घरं, बिझनेस, ऑफिसेस असं बांधायला सुरुवात केली. ओके, आणि आज तिथे जवळपास 70 लाख लोक जे आहेत ते काय आहेत तिथे राहतात. आलं लक्षात? सर 70 लाख म्हणायचे नाही, 70 नाही, 7 लाख म्हणायचे. आलं लक्षात? 7 लाख इस्रायलचे जे लोक आहेत ते सगळे तिथे राहतात. ओके, येस. आणि नुसतं एवढंच नाहीये तर या इस्रायलच्या इथे बघा, या इस्रायलच्या इथे असे जे लोक राहतात त्याच्याबद्दल मेजॉरिटी जगभरामधले जे वेगवेगळे अभ्यासक असतात, ओके, या अभ्यासकांना काय वाटतं की असं इस्रायलचे जे लोक तिथे त्या वेस्ट बँकमध्ये घुसून राहत आहेत, बळजबरीने तिथे घुसून ताब्यामध्ये घेत आहेत ती जागा, ओके, ती जागा अशा पद्धतीने ताब्यामध्ये घेणं हे आंतरराष्ट्रीय शांततेला धोका आहे. आलं लक्षात? आंतरराष्ट्रीय शांततेला धोका म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये युद्ध होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आलं लक्षात? ओके, समजलं सर? येस. त्याच्यानंतर पुढे नुसतं एवढंच नाहीये तर एक मिडल ईस्ट प्लान किंवा मिडल ईस्ट पीस प्लान नावाचा एक प्लान झाला होता. ओके, डोनाल्ड ट्रम्पने जानेवारी 2020 मध्ये तो प्लॅन सोडला होता. आलं लक्षात? आता विचार करा, पीस प्लॅन म्हणलं तर कसं असलं पाहिजे, इस्रायलला पण काहीतरी सांगितलं पाहिजे, पॅलेस्टाईनला पण काहीतरी सांगितलं पाहिजे ना, आहे की नाही? पण बघा तुम्ही, डोनाल्ड ट्रम्पने जो प्लॅन सांगितला होता तो प्लॅन काय आहे बघा. ओके, त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की इस्रायलला जे आहे त्यांनी काय करायला पाहिजे, वेस्ट बँकचं 30% पार्ट जो आहे तो स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, नुसतं एवढंच नाहीये तर पॅलेस्टाईनला त्यांनी काय करायला पाहिजे, एक मर्यादित राज्य, मर्यादित देश म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे, मान्यता द्यायला पाहिजे. जगाने सुद्धा मान्यता देऊन टाकायला पाहिजे. ओके, मग पॅलेस्टाईनच्या लोकांनी तेवढ्या परिसरामध्ये शांत राहावं आणि इस्रायलच्या लोकांनी 30% जमीन जी आहे ती स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन शांत राहावं असं त्यांचं म्हणणं होतं. आलं लक्षात? पण पॅलेस्टाईनच्या लोकांनी सरळ सरळ याला काय करून टाकला, विरोध केला आणि सांगून टाकलं की अशा प्रकारे पॅलेस्टाईनची जमीन आम्ही देणार नाही. आलं लक्षात? ओके, ओस्लो मध्ये एक करार झाला होता पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये 1990च्या दशकामध्ये. ओके, आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला ही जमीन एवढी एवढी मिळणार आहे, पण इस्रायलला जर ती देऊन टाकली तर तो करार जो आहे तो धोक्यामध्ये येईल. म्हणून पॅलेस्टाईनच्या लोकांनी हे जानेवारी 2020 मध्ये त्यांनी जे सांगितलं ते जे आहे ते त्यांनी नाकारून टाकलं. आता गंमत बघा, जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्पने जी ऑफर केली होती तीच गोष्ट आता इस्रायल मिलिटरीचा फोर्स वापरून करायचा प्रयत्न करतोय आणि डोनाल्ड ट्रम्प जे प्रशासन आहे हे प्रशासन या गोष्टीला पूर्णपणे सपोर्ट करताना आपल्याला दिसतं. आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यामुळे काय आहे, ओव्हरऑल हे वेस्ट बँकचं अनेक्सेशन जे आहे ते म्हणजे होईल असं आपल्याला वाटत आहे. सर मग याच्यावरती काय म्हणतात त्याला, वेगवेगळे लोक क्रिटिसिझम पण करत असतील, टीका वगैरे करत असतील. सो आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीचं जर एखादं युद्ध वगैरे झालं किंवा असं ताब्यामध्ये जर घेणं झालं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळीकडे त्याच्यावरती टीका होईलच. आलं लक्षात? ओके, नुसतं एवढंच नाहीये तर ह्याच्यामुळे अजून एक गोष्ट होणार आहे ते म्हणजे काय की पॅलेस्टाईनचे जे कोणी लोक असतील, जेन्युइन लोक, आलं लक्षात? ओके, त्या लोकांना स्वतःचं पॅलेस्टाईन स्थापन करण्याची जी काही इच्छा असेल, स्वतःच्या ज्या काही आकांक्षा असतील त्या सगळ्या आकांक्षा ज्या आहेत त्या धुळीस मिळाल्यासारख्या होतील. आलं लक्षात? ओके, येस. आणि ह्याच्यामुळे संपूर्ण अरब लीग जी आहे ही अरब लीग जी आहे या अरब लीग मध्ये सुद्धा थोडासा राग निर्माण होईल. का बरं? कारण पूर्ण अरब लीग काय भानगड असते, अरब लीग म्हणजे संपूर्ण अरब देश, सगळे अरब देश जे आहेत ते एकत्र जर आले तर त्यांना आपण अरब लीग असं म्हणत असतो. आलं लक्षात? ओके, मग हे सगळेचे सगळे जे अरब देश आहेत हे अरब देश जर अशा पद्धतीने एकत्र आले तर ओव्हरऑल इस्रायलने असं करणं त्यांना आवडणार नाही. का? कारण पॅलेस्टाईन सुद्धा एक अरब देश होता.
आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यानंतर पुढे युरोपियन युनियन आणि बाकीचे जे देश आहेत ह्यांनी काय सांगितलेलं आहे, इस्रायलला सांगून ठेवलेलं आहे की बाबांनो असं काही करू नका. ओके, अदरवाईज तुम्हाला काय करावं लागेल, गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. ओके, चालेल सर. तुम्ही अरब लोकांचा स्टँड सांगितला, युरोपियन लोकांचा स्टँड सांगितला. भारताला काय म्हणणं आहे? ओके, येस. भारतामध्ये बघा, भारताने नेहमी न्यायाची बाजू घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? युनायटेड नेशन मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, पार्टिशन करायचा प्लॅन जो आहे तो नोव्हेंबर 1947 मध्येच भारताने विरोध केला होता. बापरे सर, तेव्हापासूनच विरोध केला आहे. येस, नुसतं एवढंच नाहीये, 1950 मध्ये भारताने इस्रायल या देशाला मान्यता देऊन टाकली. ओके, येस. पण नुसतं एवढंच नाहीये, तर भारताने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन नावाच्या संस्थेला सुद्धा मान्यता दिलेली आहे. ओके, म्हणजे भारताने शिस्तीत इस्रायलची बाजू घेतली का? नाही. भारताने शिस्तीत पॅलेस्टाईनची बाजू घेतली का? नाही. भारताने दोन्हीकडच्या ज्या ज्या गोष्टी योग्य होत्या त्या गोष्टींना त्यांनी काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. त्या गोष्टींना भारताने काय केलेलं आहे, योग्य असं म्हणलेलं आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. आणि सर, भारताने जेव्हा पॅलेस्टाईनच्या त्या PLO ला मान्यता दिली होती तेव्हा अरब देशांच्या बाहेरच्या खूप सुरुवातीच्या काही देशांपैकी एक देश होता भारत, की ज्यांनी पॅलेस्टाईनला तशी मान्यता दिलेली होती. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, तर 1988 मध्ये भारताने पॅलेस्टाईनला ऍज अ राज्यसत्ता म्हणून सुद्धा मान्यता दिली, म्हणजे देश म्हणून सुद्धा मान्यता दिली. सर, तुम्ही तर म्हणलात एखाद्या परिसराला देश म्हणून होण्यासाठी त्यांची जमीन पाहिजे, संविधान पाहिजे, सत्ता पाहिजे आणि हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, बाकीच्या देशांनी मान्यता द्यायला पाहिजे. ओके, येस. या सगळ्या गोष्टी कुठल्याही क्रमाने आल्या तरी चालतात. असं होऊ शकतं की विदाऊट जमीन, विदाऊट संविधान, विदाऊट प्रशासन एखाद्या परिसराला म्हणजे एखाद्या संकल्पनेला सुद्धा आपण देश म्हणून मान्यता देऊ शकतो. तसंच भारताने काहीसं केलं होतं की पॅलेस्टाईनचे ते सगळे जे काही लोक होते ते सगळे लोक, PLO ही ऑर्गनायझेशन, या सगळ्यांना एकत्रितपणे भारताने देश ही मान्यता 1988 मध्येच दिली होती. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, तर 2014 मध्ये भारताने काय केलं होतं, तर युनायटेड नेशन मध्ये ह्युमन राईट काउन्सिल जे आहे यांनी इस्रायलचं ह्युमन राईट व्हायोलेशनचं जे कॉज चाललेलं आहे, इस्रायलने काय केलेलं, ती गाझा स्ट्रीप आता दाखवली ना तुम्हाला, सर परत दाखवतो. ओके, येस. बघा, हा इस्रायल. ओके, आणि या इस्रायलमध्ये या इथे ही गाझा स्ट्रीप आहे. ओके, दिसतीये ही डॉटेड लाईन. लक्षात? ओके, ही जी गाझा स्ट्रीप आहे, या गाझा स्ट्रीप मध्ये इस्रायल जे आहे ते वारंवार मिसाईल सोडणे, तिथल्या लोकांना पळवून लावणे, तिथल्या लोकांना त्रास देणे, अशा प्रकारची कामं करतो. ओके, सो 2014 मध्ये ह्युमन राईट काउन्सिलने इस्रायलला काय केलं की बाबा तुम्ही इथे ह्युमन राईट व्हायोलेशन करता आहेत. ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, इंडियाने त्यांना सांगितलं की बाबा तिथे चौकशी व्हायला पाहिजे. इंडियाने सपोर्ट केला होता, म्हणजे स्लाइटली इस्रायलच्या विरोधातला स्टान्स घेतलेला होता. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, इस्रायलच्या विरोधातला घेतलाय असं डोक्यात नका घालू, सत्याची बाजू घ्यायचा प्रयत्न भारताने केलेला आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके सर, तुम्ही काय बोलताय, असं जागतिक पातळीवरती राजकारणामध्ये कुठे सत्य आणि कुठे असत्य असतं का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ओके, तुम्ही खूप करंट अफेअर्सचा अभ्यास कराल ना, खूप सगळ्या पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी सगळ्या गोष्टींचा अभ्यास कराल ना, ऍट द एंड डाऊन टू द लाईन तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येईल की सगळ्या गोष्टी ज्या आहेत, प्रशासन चालवण्यासाठी भारताने जी एकमेव वाट निवडलेली आहे, ती वाट खरी जी आहे ती आहे सत्याची वाट. ओके, खरं काय ते करायचं. आलं लक्षात? ओके, येस. आणि इथे सुद्धा आपल्याला दिसतं की UNHRC मध्ये भारताने काय केलं होतं, UNHRC मध्ये भारताने इस्रायल जर गाझाच्या स्ट्रीपमध्ये खरंच ह्युमन राईट व्हायोलेशन्स करत असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे, असं 2014 मध्ये स्टान्स घेतला होता. येस, नुसतं एवढंच नाहीये, तर आता गंमत अशी असतं की त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण त्यांनी केलं की चौकशी व्हायला पाहिजे, मान्य आहे. आलं लक्षात? ओके, येस. पण भारताने इस्रायलच्या विरोधात किंवा सपोर्टमध्ये कशामध्येच वोट करायचं टाळलं. आलं लक्षात? 2000 चौकशी झाली, UNHRCने चौकशी केली. UNHRCने चौकशी केल्यानंतर 2015 मध्ये फायनली ते वोटिंगला जातं ना की हो झालेत किंवा नाही झालेत. ओके, भारताने सांगून टाकलं की मी हो पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार नाही, वी आर अबस्टेनिंग फ्रॉम वोटिंग. ओके, सो इस्रायलच्या विरोधातही वोट केलं नाही आणि सपोर्टमध्येही वोट केलं नाही. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, तर आपल्या भारताचे वेगवेगळे राजकारणाच्या पॉलिसीज आहेत. प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी त्या पॉलिसीजच्या प्रत्येक पॉलिसीवरती एक वाक्य तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात, करंट अफेअर्सचा अभ्यास करताय म्हटल्यानंतर तुम्हाला हे माहितीच पाहिजे. ओके सर, लुक ईस्ट पॉलिसी नावाची एक पॉलिसी होती, माहिती आहे तुम्हाला? लुक ईस्ट पॉलिसी.
आलं लक्षात. त्याच्यानंतर ऍक्ट ईस्ट पॉलिसी नावाची एक पॉलिसी आली. ओके, त्याच्यानंतर ऍक्ट फार ईस्ट नावाची पॉलिसी आली. तसंच सिमिलरली अजून एक पॉलिसी आहे आणि या पॉलिसीचं नाव काय आहे, लिंक वेस्ट पॉलिसी. आलं लक्षात. ओके सर, आम्हाला लक्षात नाही येते की एवढ्या सगळ्या पॉलिसीजचे हे सगळे ईस्ट वेस्ट काय प्रकरण आहेत. आलं लक्षात. मी हेल्प करतो तुम्हाला. ओके, थोडा भारताचा नकाशा काढायचा आपण प्रयत्न करू. आलं लक्षात. ओके येस, एक सेकंद ना. बघा, भारताचा नकाशा जो आहे हा नकाशा काढायचा आपण प्रयत्न करूया आणि समजून घ्यायचा प्रयत्न करूया की नेमकं कसं आहे. तर खूपच छोटा काढताय हो तुम्ही भारत. आमच्या मोबाईलवरती तर अजून लहान दिसतंय आम्हाला. ओके येस, आय अंडरस्टँड, पण त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात नाही येणार. ओके येस, हा भारत आहे आणि माझ्याकडे स्क्रीन एवढीच आहे. ओके, मला इकडे करंट अफेअर्स दाखवणं भाग आहे, सॉरी इकडे करंट अफेअर्स दाखवणं भाग आहे आणि इकडे मला एक्सप्लेनेशनसाठी बोर्ड, ब्लॅक बोर्ड लागणारच आहे. आलं लक्षात. ओके सर, भारताची पश्चिम दिशा म्हणजे हिला वेस्ट म्हणूया. भारताची पूर्व दिशा म्हणजे हिला ईस्ट म्हणूया. ईस्टमध्ये प्रामुख्याने कोणती देश आहेत. ओके सर, म्यानमार आहे, एम लिहा. ओके, त्याच्यानंतर म्यानमारच्या नंतर थायलंड आहे. थायलंडच्या नंतर अजून कोणते देश आहेत सर, इथे व्हिएतनाम आहे, मग कंबोडिया आहे, मग लाओस आहे की नाही. ओके, मग त्याच्यानंतर इंडोनेशिया, त्याच्यानंतर फिलिपाईन्स, हे सगळे तिथले ते खालचे 10 देश. आलं लक्षात. अपार्ट फ्रॉम दॅट जापान आहे. ओके, चीन आहे सगळ्यात महत्वाचा देश, सॉरी. ओके येस, एवढा सगळा जो पार्ट आहे ते ईस्टमध्ये येतं. आलं लक्षात. ओके, भरपूर येतं, म्हणजे तुम्ही घरी जाऊन नकाशा बघितला पाहिजे, असं तुम्हाला काढता आला पाहिजे नकाशा. वेस्टला काय काय, सगळ्यात पहिल्यांदा तर काय म्हणतात त्याला, पाकिस्तान आहे. आलं लक्षात. ओके त्याच्यानंतर मग ओके, पाकिस्तानच्या नंतर सर आत्ताच नकाशा बघितला होता, अफगाणिस्तान आहे, मग इराण आहे, इराक आहे की नाही. असं करता 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 फार इस्रायल पर्यंत नकाशा. आलं लक्षात. ओके सर, थोडंसं आम्हाला नकाशा इकडे दाखवता का. बघा, हे मात्र खरं छान आहे. ओके, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवू शकतो. ओके बघा, हा भारत आहे. भारताच्या पूर्वेला बघा दिसतंय म्यानमार, मग त्याच्यानंतर थायलंड, लाओस, व्हिएतनाम, कंबोडिया. ओके, इकडे खाली मलेशिया, मग त्याच्यानंतर इंडोनेशिया. अरे वा सर, सगळं पूर्वेलाच आहे. मग इकडे चायना आहे, जापान आहे, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया आहे. आलं लक्षात. ओके सर, समजलं आम्हाला. भारताच्या पूर्वेला भरपूर देश आहेत. मग पश्चिमेला बघा, पश्चिमेला हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराण वगैरे वगैरे जे आहेत ते. आणि मग इथे जे आहेत सीरिया, सौदी अरेबिया, ओके, जॉर्डन, इस्रायल. आलं लक्षात. ओ सर, तुम्ही ते वरचे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान सांगितलेच नाहीत. त्यांना वेस्ट नाही म्हणलं जात, त्यांना सेंट्रल एशिया म्हणलं जातं. आलं लक्षात. ओके, त्याच्यामुळे सेंट्रल एशियाची भारताची पॉलिसी जी आहे ती वेगळी आहे. ओके सॉरी, हॅलो माइक चेक 1 2 3 4. ओके चलो सर, का माहिती आहे सेंट्रल एशियाची पॉलिसी जी आहे ती वेगळी आहे. सर आलंय, आम्हाला अंदाज आला आहे की लुक वेस्ट, लुक ईस्ट, ऍक्ट ईस्ट. सर ऍक्ट फार ईस्ट पण बोलले. ऍक्ट फार ईस्ट जे आहे ते ऍक्च्युअली फार ईस्ट नावाचं एक राज्यच आहे रशियामध्ये. रशियाचा हा जो परिसर आहे की नाही, हा वाला परिसर बघा. ओके, हा एवढा जम्बो रशिया, एवढ्या जम्बो रशियामधला हा एवढा जम्बो परिसर, एवढ्या जम्बो परिसरात कोणीच राहत नाही. अरे कोणीच राहत नाही. मग त्या परिसरामध्ये भरपूर खनिज वगैरे जी आहेत, ही खनिज काढण्यासाठी भारताने रशियाला सांगितलं की आम्ही सपोर्ट करतो. रशिया म्हणलं अरे वा, काय हरकत नाही, करा सपोर्ट. ओके, आणि मग त्या खनिजांच्या परिसरामध्ये आता भारत सरकार काय करते, तिथून खनिज वगैरे काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. ओके, सो ती पॉलिसी जी आहे ती ऍक्ट फार ईस्ट पॉलिसी. ओके सर, आम्हाला अंदाजच लागलाय फुल टू. काय अंदाज लागलेला आहे, आम्हाला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की भारताच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, या वेगवेगळ्या पॉलिसीजमध्ये लुक ईस्ट पॉलिसी, ऍक्ट ईस्ट पॉलिसी, अशीच एक लिंक वेस्ट पॉलिसी आहे. आणि या लिंक वेस्ट पॉलिसीमध्ये ऑब्व्हियसली कोणत्या देशाला आपण प्रयत्न करणार, जे पश्चिमेला आहेत ते. लक्षात. ओके येस सर, समजलं आम्हाला. सो पश्चिमेला असलेल्या देशांच्या सोबत आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत समजून घ्यायचा की हे पश्चिमेचे देश जे आहेत त्यांच्यामध्ये जॉईन व्हायचे. यांच्यामधलाच एक देश आहे इस्रायल. ओके, आणि भारताची जी लिंक वेस्ट पॉलिसी बघा, एक शब्द येतो न्यूज मध्ये, त्याच्यामुळे मला किती एक्सप्लेन करायला लागतं. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने त्याची माहिती काढायची असते. आलं लक्षात. ओके येस, सो ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इंडियाने या लिंक वेस्ट पॉलिसीच्या अंतर्गत इस्रायल आणि पॅलेस्टाईन सोबत आपण भारताने काय केलेलं आहे, डिहायफनेशन केलेलं आहे. ओके सर, डिहायफनेशन करणं म्हणजे काय. ओके, म्हणजे काय, डिहायफनेशन करणं म्हणजे भारताने इस्रायलला सेपरेट ट्रीट करायला चालू केलं आणि पॅलेस्टाईनला सेपरेट ट्रीट करायला चालू केलं. एकत्र आम्ही ट्रीट करणार नाही असं 2018 पासून ठरवून टाकलं.
ओके, म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन पूर्णपणे स्वतंत्र आहेत. ओके, आमचं इस्रायल सोबतचं जे रिलेशन आहे त्याच्याबद्दल पॅलेस्टाईनने काहीच बोलू नये, आमचं पॅलेस्टाईनचं जे रिलेशन आहे ते इस्रायलने त्याच्याबद्दल काहीच बोलू नये असं त्यांनी सांगून टाकलं. ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, 2019 मध्ये मात्र थोडंसं राजकारण बदलायला सुरुवात झाली. 2019 मध्ये भारताने इस्रायलची बाजू घेतली. कुठे बाजू घेतली? युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, त्याला ECOSOC हे जे काउन्सिल आहे. तर ह्या काउन्सिलचं नाव आम्ही ऐकलंय असं वाटतंय, पण कुठे ऐकलंय असं वाटत नाही. तुम्ही युनेस्कोचं नाव ऐकलंय का रे? युनेस्को जी पूर्णच्या पूर्ण ऑर्गनायझेशन जी आहे, ओके सॉरी, ओके, युनेस्को जी आहे, युनेस्कोची जी पूर्णच्या पूर्ण ऑर्गनायझेशन जी आहे ही ECOSOC च्या अंतर्गत चालते. ECOSOC च्या अंतर्गत युनेस्को चालतो. अरे सर, आम्ही तर युनेस्कोला खूपच मोठं समजत होतो. अरे मोठंच आहे ते, ओके, पण ती ECOSOC जी आहे ही ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे. ओके, आणि त्याच्या मीटिंगमध्ये भारताने इस्रायलची काय केली? बाजू घेतली. ओके, का बरं बाजू घेतली? त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की पॅलेस्टाईनची जी नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे ती PLO जी आहे, या PLOला दर्जा देण्याबद्दल इस्रायलने ऑब्जेक्शन घेतलं होतं. भारताने इस्रायलला सपोर्ट घेतला की हो, तुम्ही या गोष्टीबद्दल ऑब्जेक्शन घेऊ शकता. ओके, येस सर, भारताचा इस्रायल बद्दलचा पूर्ण काळ जो आहे तो अशा पद्धतीचा. ओके, येस. मग सर, भारताने आत्ता काय स्टान्स घेतलाय वेस्ट बँकचा? अजून काहीच स्टान्स घेतलं नाही. अजून तर फक्त आपल्यापर्यंत बातमी आली आहे, त्याच्यातच आपण हा कोरोनाचा इश्यू सगळा सॉल्व्ह करत बसलेलो आहोत. ओके, त्याच्यामुळे भारताने सध्या तरी अजून काहीच स्टान्स घेतलेला नाहीये, काहीच त्याच्यावरती कमेंटच केलेली नाही भारताने की आम्ही वेस्ट बँक अनेक्सेशनला सपोर्ट करतोय किंवा रिजेक्ट करतोय किंवा काही. तर एवढी सगळी डिटेल बातमी तुम्हाला कुठून मिळाली? इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर मधून ही बातमी घेण्यात आलेली आहे. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर पुढचं जे करंट अफेअर आहे ते बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स WEF अशी जी एक नवीन कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट आलेली आहे. 100 स्टार बातमी आहे. ओके, नीट शिस्तीत पाठ करून ठेवा. ओके सर, का बरं 100 स्टार? एन्व्हायरमेंटचं आहे म्हणून 100 स्टार का? नाही, असं काही नाहीये. असा कोणता तरी नवीन इंडेक्स आला, नवीन काहीतरी अशी आकडेवारी निर्माण व्हायला लागली, नवीन काहीतरी स्टँडर्ड जर निर्माण व्हायला लागला तर ती गोष्ट आपल्यासाठी काय असते? अत्यंत इम्पॉर्टंट असते. तर हा एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स WEF जो आहे हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. ओके, येस. त्याच्यानंतर पुढे, तर बातमीमध्ये का बरं आलं ते सांगा. ओके, जागतिक पातळीवरती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी काय केलेलं आहे? एक नवीन इंडेक्स बनवलेला आहे, त्याला म्हणतात एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. लक्षात? ओके, आणि हा एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जो आहे ह्याच्यासाठी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काय केल्या? नवीन रँकिंग्स ज्या आहेत त्या रिलीज केलेल्या आहेत. सगळ्या जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना त्यांनी काय केलेलं? रँक दिलेली आहे. ओके, येस. 115 देश, जगभरातले सगळे देश झाले नाहीत, पण जेवढे देश त्यांना जमले त्याच्यातले 115 देश जे आहेत, या 115 देशला त्यांनी काय केलं? एनर्जी सिस्टीम म्हणजेच ऊर्जा निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या जे त्यांच्याकडचे इंडस्ट्रीज असतील किंवा कारखाने असतील, पॉवर प्लांट्स असतील, ओके, सो अशा सगळ्यांच्या बेसिसवरती त्यांनी काय केलेलं आहे? ही रँकिंग दिलेली आहे. लक्षात? ओके, नुसतं एवढंच नाहीये, तर यांनी अजून एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे काय की ग्रोथ, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. बघा या इथे दाखवते तुम्हाला. ओके, ग्रोथ, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि एनर्जी सिक्युरिटी. तर ग्रोथ म्हणजे ऊर्जेची निर्मिती, ऊर्जा वरचेवर केवढी जास्तीत जास्त निर्माण केली जात आहे. लक्षात? त्याच्यानंतर दुसरी म्हणजे काय की ऊर्जा निर्माण करत असताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते की नाही, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. लक्षात? आणि तिसरं, देशाची जेवढी ऊर्जेची गरज आहे ती फुलफिल केली जाते की नाही, या सगळ्या बेसिसवरती त्यांनी काय केलेलं आहे? ही रँकिंग दिलेली आहे. ओके, येस सर, ह्याच्यामध्ये संबंधित अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत का? येस, स्वीडन जो आहे हा स्वीडन रँक 1 वरती आहे, म्हणजे सगळ्यात बेस्ट. ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर सर सलग तिसऱ्यांदा स्वीडन जो आहे तो या रँकिंग मध्ये काय आहे? टॉप वरती राहिलेला आहे. त्याच्यानंतर लगेच स्वित्झर्लंड आहे आणि लगेच फिनलँड आहे वरच्या कोपऱ्यामध्ये, युरोपमध्ये. कुठे हो सर? स्वीडन, फिनलँड, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड. ओके, बघा तुम्हाला दिसतंय का या इथे? ओके, हा नॉर्वे, नॉर्वेच्या शेजारी स्वीडन, स्वीडनच्या शेजारी फिनलँड आणि स्वित्झर्लंड या इकडे आहे. ओके, युरोपमध्ये. ओके, आता मला एवढ्या लांबून दिसत नाही. ओके, बघा, येस, सापडला? हा स्वित्झर्लंड दिसला? बघा, झूम आउट करतो मी, त्याचं नाव गायब होऊन जातं, त्याच्यामुळे बरोबर लोकेशन माहित असल्याशिवाय तुम्ही झूम नाही करू शकणार. ओके, येस. फ्रान्स आणि जर्मनी यांच्या खाली कोपऱ्यामध्ये लपलाय.
आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर सर हे स्वीडन, फिनलँड, स्वित्झर्लंड जे आहेत ते आम्हाला दिसले. त्याच्या पुढचं सांगा. स्वीडन टॉपला आहे, त्याच्यानंतर स्वित्झर्लंड आहे आणि त्याच्यानंतर फिनलँड आहे. ओके, येस. फ्रान्स जो आहे तो 8व्या पोझिशनवरती. अरे काय माईक आज मध्ये मध्ये येते. ओके, पण याला इथे ठेवणं भाग आहे, नाहीतर आवाज कटेल मध्ये मध्ये. तर आत्ता सुद्धा तुमच्या या व्हिडिओमध्ये आवाज कटतोय की नाही मला उद्यापर्यंत माहितीच नाही पडणार आहे. ओके, हरकत नाही, पण हळूहळू आपल्या व्हिडिओजची क्वालिटी इम्प्रूव्ह होती हे दिसलं असेल तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला आता जास्तीत जास्त लेक्चर्स जे आहेत ते अपलोड केल्यानंतर रिस्पॉन्स जास्त मिळतो हे दिसत असेल. लेक्चर्सची क्वालिटी इम्प्रूव्ह होत चाललेली दिसत असेल. सो ओव्हर द पिरियड हे माईकची पण काहीतरी व्यवस्था होईल. ओके सर, आता राईट नो मी माझ्या मोबाईलचा माईक लावलेला आहे. मोबाईलचा माईक म्हणजे हे हेडफोन्स असतात ना, तसले हेडफोन्स. ओके, येस, चालेल. सर हे जे स्वीडन, फिनलँड, स्वित्झर्लंड टॉपवरती आहे, त्याच्यानंतर फ्रान्स 8व्या पोझिशनवरती, युके 7व्या पोझिशनवरती, हे आम्हाला पाठ करावं लागेल का? ओके, नाही. पाठ जरी नाही केलं तरी निदान हे वाक्य तरी UPSC MPSCच्या मुलांनी लक्षात ठेवा की UK, फ्रान्स हे जे देश आहेत हे फक्त 2च देश असे आहेत की जे G20 कंट्रीज मधले, G20 म्हणजे सगळ्यात मोठ्या ज्या 20 इकॉनॉमीज आहेत त्या 20 इकॉनॉमीज, त्याच्यापैकी फक्त 2च कंट्रीज टॉप 10 मध्ये आहेत. लक्षात? ओके, नुसतं एवढंच नाहीये तर 115 पैकी फक्त 11 जे देश आहेत, 11 देशांनीच एक गोष्ट अचीव केली, ती म्हणजे काय? स्टेडी इम्प्रुव्हमेंट्स इन ETI. व्हॉट इज ETI? किती जणांना लक्षात आहे मी कोणतं करंट अफेअर सांगतोय? ओके, सांगा बरं खाली. मी कोणता तरी इंडेक्स सांगत होतो. ओके, बघा, सांगून बघा खाली लाईव्ह चॅटमध्ये. मी तर लाईव्ह असतोच, भले व्हिडिओ जरी असा असला तरी खाली बघा, मी रिप्लाय देत असणार आहे तुम्हाला. लक्षात? ओके, रिप्लाय जरी देत नसतो तरी बघत असतो कोण काय रिप्लाय देत असतं. ओके, येस, मला बघायचंय तुम्हाला ETIचा लॉंग फॉर्म आठवतो की नाही. आत्ता सांगितलंय तुम्हाला 2 मिनिटापूर्वी, टायटल आहे या न्यूजचं. ओके सर, आय काय आहे? आय आहे इंडेक्स. टी काय होतं? ट्रान्झिशन. आता ई तरी आठवा रे माणसांनो. ओके, ई आहे एनर्जी. ओके, येस. 2015 पासून या देशांनी काय केलेले आहेत? या देशांनी इम्प्रुव्हमेंट्स केलेले आहेत. सर जे इम्प्रुव्हमेंट झालेले देश आहेत त्यांच्यापैकी बघा, अर्जेंटिना, चायना, इंडिया. आनंद झाला? ओके, येस. इटली हे जे आहे त्यांनी काय केलेलं आहे? इम्प्रुव्हमेंट्स दाखवलेले आहेत. मार्क यांचे काय आहेत? वाढत गेलेले आहेत. ओके, चायना जी आहे यांची पोझिशन 78वी होती. ओके, ह्यांनी काय केलेलं आहे? एअर पोल्युशन जे आहे या एअर पोल्युशन वरती म्हणजे उपाय करायचा प्रयत्न केला. ओके, नुसतं एवढंच नाही, कायदे बनवले, जे हवेमध्ये प्रदूषण जात होते त्या प्रदूषणांवरती नियंत्रण केलं. नुसतं एवढंच नाहीये तर जे वेगवेगळ्या गाड्या, व्हेकल्स वगैरे होते, या गाड्या, व्हेकल्सला सुद्धा त्यांनी काय केलं आहे? खूप मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केलेलं आहे. ओके, इलेक्ट्रिक व्हेकल्स. तुम्हाला लक्षात आलं असेल नसेल मला माहिती नाही, तुमच्यापैकी कुणी पुणे, मुंबईमध्ये राहत असेल तर तुम्हाला 100% माहिती असणार आहे की तुमच्याकडे, तुमच्या आसपास इलेक्ट्रिक व्हेकल्स आता दिसायला सुरुवात झालेली आहे. तर आम्हाला कसं कळेल ते इलेक्ट्रिक आहे की नाही? नंबर प्लेटकडे बघा. 4 व्हीलर असेल तर नंबर प्लेटकडे बघा. 4 व्हीलर, 3 व्हीलर जर इलेक्ट्रिक असेल तर नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते. लक्षात? ओके, 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर तर तुम्हाला माहिती असल्याशिवाय समजणारच नाही ती इलेक्ट्रिकल आहे म्हणून. ओके, डिक्टो ते ॲक्सेस, ज्युपिटर या गाड्यांसारखी दिसते. लक्षात? ओके, त्याच्यामध्ये फक्त एकच आहे, त्याला सायलेन्सर नसतो ना, आवाज नसतो. ओके, येस. पण हरकत नाही, तुम्हाला आसपास आता तुम्हाला या गाड्या वगैरे ज्या आहेत त्या काय होतील? दिसायला सुरुवात झाल्या असतील. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर पुढे 1 सेकंद फक्त. त्याच्यानंतर पुढचा जर मुद्दा तुम्हाला बघायचा असेल तर चायनाने काय केलेलं आहे? सर 3 गोष्टी केल्या. पहिलं तर एअर पोल्युशनवर कंट्रोल करायचा प्रयत्न केला. दुसरं त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल वगैरे जे आहेत ते तयार करायला प्रयत्न केला. आणि तिसरं जे आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सोलार फोटोवोल्टाईक ऑनशोअर विंड पॉवर प्लांट्स. ओके, म्हणजेच सोलार पॉवर प्लांट आणि ते पवनचक्कीवाले पॉवर प्लांट असे 2 टाईपचे पॉवर प्लांट जे आहेत त्यांनी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. बाकीचे जे देश आहेत सर, खूप मोठे मोठे देश, त्याच्यापैकी US, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया जे आहेत हे काय आहेत? आयदर आहेत तिथेच आहेत किंवा ज्या पोझिशनवरती होते तिथून खाली घसरायला सुरुवात झालेली आहे. ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये तर अगदी टॉप 25%, 115चे टॉप 25% किती होतील रे सर? समवेअर अराउंड 30 आहे ना. 120चे 25% 30 होतात. अमेरिका जो आहे या पहिल्या 25% देशांच्या यादीमधून बाहेर आहे. लक्षात? ETI रँकिंग मध्ये अमेरिका बाहेर पडलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, अमेरिकेची जी सुपर पॉवर स्टेटस आहे ना, जाम धोक्यात आलेलं आहे. ओके, बघा तुम्ही जगाच्या पातळीवरती काय घडतंय बघा. अमेरिका अफगाणिस्तान मधून बाहेर निघतोय. येस सर.
अमेरिका जो आहे तो ते अमेरिकेमध्ये सध्या कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. ओके, अमेरिकेला ते कंट्रोल करता आलंय नाही कंट्रोल. ओके, त्याच्यानंतर तिसरं, अमेरिका जे आहे ते एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये बाहेर आहे. जगाच्या पातळीवरती कितीतरी संघटना आहेत, त्या संघटनेमधून अमेरिका हळूहळू काय होतोय, बाहेर निघतोय. सो जागतिक सुपर पॉवर ही जी अमेरिकेची जी ओळख होती ती कदाचित आता धोक्यामध्ये येते काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर सर हे परफॉर्मन्स जे काही देशांनी दाखवले त्याचं काही अनालिसिस आहे का बघा. ओके, 2020 मधले जे रिझल्ट्स आहेत ह्याच्यावरून कळतं की 75% देशांनी काय केलेले आहे, इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. मेजॉरिटी देशांमध्ये हे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स जो आहे या इंडेक्सनुसार त्यांची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. कुठे, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीमध्ये. म्हणजे हळूहळू मेजॉरिटी देश जे आहेत ते हळूहळू सोलारकडे शिफ्ट होत आहेत, हळूहळू सगळेजण जे आहेत ते विंड पॉवरकडे शिफ्ट होत आहेत, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेकडे हे सगळे देश जे आहेत ते काय होत आहेत, हळूहळू शिफ्ट होत आहेत. लक्षात. नुसतं एवढंच नाहीये तर इन्क्रिमेंटल, हळूहळू टप्प्याटप्प्याने जे सुधारणा घ्यायच्यात अशा प्रकारचे अप्रोचेस त्यांनी घेतलेले, त्याला म्हणतात इन्क्रिमेंटल अप्रोचेस, हळूहळू वाढत जाणारे. लक्षात. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, कार्बन जे आहे जिथे जिथे कार्बन जास्त निघेल तिथे तिथे काय करतायत ते, तिथे तिथे त्यांनी काय केलेलं आहे, जास्तीत जास्त टॅक्सेस लावायचा प्रयत्न केलाय. तुम्ही आत्ता म्हणजे काय म्हणतात त्याला, कालच ना, ओके, उद्धव ठाकरेंचं भाषण झालं होतं आहे की नाही. ओके, लाईव्ह झालेलं फेसबुकवरती. किती जणांनी बघितलं रे हे सांगा बरं पटकन. सर आम्ही फेसबुकवरती नाही बघितलं पण एबीपी माझा किंवा अजून असलेली कुठली तरी टीव्ही चॅनलवरती बघितलं. ओके, असे जरी असतील तरी चालेल मला. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काही ठराविक इंडस्ट्रीज होत्या, त्या इंडस्ट्रीजला सांगून टाकले की तुम्ही आमची परवानगी न घेता सुद्धा व्यवसाय चालू करू शकता. ओके, कशा इंडस्ट्रीज आहेत रे त्या, त्यांनी सांगितलं प्रदूषण न करणाऱ्या इंडस्ट्रीज. ओके, बघा एक प्रकारे काय केलंय त्यांनी, प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीजला शिक्षेच्या स्वरूपात वागवलेलं आहे. शिक्षा नाही येते एक प्रकारे, पण बंधनं आहेत त्यांच्यावर. लक्षात. ओके, नुसतं एवढंच नाही, अजून काही देशांनी काय केलेले आहेत की कोळशावरती आधारित जे पॉवर प्लांट्स होते त्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये औष्णिक विद्युत केंद्र असं म्हणतो. सो औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत या औष्णिक विद्युत केंद्रांना अगदी म्हणजे त्यांचं जेवढं आयुष्य आहे त्याच्या सुद्धा खूप आधीच रिटायर करून टाकलंय, बंद करून टाकलेलं आहे खूप साऱ्या देशांनी. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एवढी प्रगती झाली. एवढ्या 75% देशांनी पर्यावरण या सेक्शनमध्ये प्रगती कसं काय दाखवली ते बघतोय आपण. कार्बनची किंमत वाढवणे किंवा कार्बनची संबंधित काय आहेत नियम कठोर करणे. दुसरं, कोळशावरती आधारित पॉवर प्लांट जे आहेत, कोळशावरती आधारित विद्युत निर्मिती केंद्र जे आहेत या सगळ्यांना बंद करणे, औष्णिक विद्युत केंद्र वगैरे टाईपचे. लक्षात. ओके, आणि नुसतं एवढंच नाहीये तर अगदी इलेक्ट्रिसिटीचे जे वेगळे वेगळे मार्केट्स असतात, आधी जुन्या जमान्यामध्ये तुम्हाला आठवत असेल काचेची ट्यूब मिळायची, अजूनही जुन्या शहरांमध्ये खेड्यामध्ये गावामध्ये मिळते. ओके, पण शहरांमध्ये मात्र आता एलईडी ट्यूब्स आलेल्या आहेत. लक्षात. ओके, येस. सो अशा पद्धतीने मार्केटमधल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंवरती सुद्धा काय करायचं, परिणाम घडवून आणायचं. आणि ह्याच्यामुळे काय होईल, हळूहळू हळूहळू भारत देश जो आहे तो कार्बन डायऑक्साईड, भारत देश म्हणूनच नाही जगातले सगळे देश जे आहेत ते काय होतात, हळूहळू कार्बन डायऑक्साईड निर्माण करणाऱ्या ऊर्जेच्या साधनांपासून शिफ्ट होत 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 हळूहळू पर्यावरणाला पूरक असणाऱ्या ऊर्जेच्या साधनांमध्ये रूपांतरित होत. लक्षात. ओके, येस सर. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या 115 पैकी 94 देशांनी प्रगती दाखवलेली आहे. ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये तर सगळ्यात जास्त प्रगती कोण दाखवत आहे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की सगळ्यात जास्त प्रगती विकसित कंट्रीज नाही दाखवत आहेत तर विकसनशील कंट्रीज दाखवत आहेत. नॉर्मल इंग्लिश भाषेमध्ये अशा विकसनशील देशांना इमर्जिंग इकॉनॉमीज म्हणतात. म्हणजे ज्या इकॉनॉमीज आता पुढे येत आहेत, म्हणजे सध्या त्या कुठे आहेत, मागे आहेत. तो विकसनशील इकॉनॉमीज. भारत विकसनशील आहे काय विकसित आहे रे. ओके सर, भारत विकसनशील आहे, अवघातच काहीतरी प्रश्न विचारायचे म्हणून विचारू नका, आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ओके बाबा चिल घ्या. ओके, भारत विकसनशील आहे आणि भारत विकसनशील आहे, भारताने प्रगती दाखवली की नाही, दाखवली. चायना सर आता त्याला प्रगत म्हणायला सुरुवात झाली आहे पण तरी तो विकसनशीलच आहे बराचसा पार्ट त्याचा. लक्षात. तो सुद्धा काय होतंय, प्रगती दाखवतोय. मेजॉरिटी विकसनशील देशांनी काय दाखवलेली आहे, प्रगती दाखवलेली आहे. सर इंडियाची रँक किती आहे, चायनाची रँक वरती आठवते का किती सांगितली होती, 2 मिनिटापूर्वी सांगितली होती मी चायनाची रँक. कमेंट मध्ये लिहायची म्हणजे लिहायची. किती होती रे चायनाची रँक, सर नाही आठवते. ओके, हरकत नाही आहे, एवढं तर निदान लक्षात आहे ना की 115च्या पुढे नसणारे. ओके, कारण 115 देश आहेत. ओके, ज्यांना आठवत नसेल त्यांना सांगून टाकतो 78 रँक होती. किती होती चायनाची रँक, 78. सर कुठे दाखवलं की काय दाखवलं की, ओके बघा या इथे दाखव. ओके, आत्ताच गेले वरती, कुठे गेलं हे बघा, चायना 78.
दिसलं? लिहायचं. तुमच्या वह्या पुस्तकासमोर असतील. नुसतंच ते काय म्हणतात तारक मेहताचा उलटा चष्मा बघितल्यासारखा व्हिडिओ बघून खुश होऊ नका. ओके, मी सांगतो तुम्हाला, आजचा हा व्हिडिओ बघितलेला 2-3 महिन्यानंतर विसरून जाल. वही करा, वही घेऊन बसा. जर आत्तापर्यंत घेतली नसेल तर आता इथून पुढे घेऊन बसा. आलं लक्षात? 4 वाक्य जरी लिहाल तर नंतर रिव्हिजन करायला सोपं होईल. ओके, एवढे स्वागत सर रोजच्या रोज लेक्चर घेणार आहेत, वरचेवर लेक्चरची लेंथ वाढत जाईल. काय परीक्षेच्या आधी सगळे लेक्चर रिवाइज करणार आहेत तुम्ही? शक्य नाहीये. मी सांगतो तुम्हाला, ॲटमॅक्स तुम्ही माझं लेक्चर आज बघू शकता आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर एखादी रिव्हिजन देऊ शकता फुल स्पीडमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. त्याच्यामुळे तुमची वहीच कामी येणार आहे. वही घेऊन बसायचं समोर. ओके, येस. त्याच्यानंतर या वहीमध्ये लिहायचं चायना 78, मग कुठे कुठे सुधारणा केली. युपीएससीच्या मुलांनी तर हे लिहायचंच. आलं लक्षात की हे केलं, या सुधारणा केल्या. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये, ह्याच्यावरून तुम्ही अजून एक गोष्ट दाखवू शकता की भारताची पोझिशन जी आहे ती पण तुम्हाला पाठ करायला लागेल. भारताची पोझिशन कितवी आहे? भारताची पोझिशन जी आहे ती काय झालेली आहे? 74. आधी किती होती? 76 होती. कुठं माहिती सर तुम्हाला 76 कुठं दिसते? या इथं लिहिलंय बघा, मूड अप टू पोझिशन. आधी 76 होती, आता 74 झाली. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला. भारताने काय काय सुधारणा केल्या? आपण त्याला एक एनर्जी ट्रायंगल असं नाव दिलेलं आहे. ओके, एनर्जी ट्रायंगल म्हणजेच काय? ऊर्जेच्या या त्रिकोणासाठी आपण काम केलेलं. ऑटोमॅटिकली आपली रँक सुधारायला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायला सुरुवात झाली. ओके, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट केल्यामुळे काय व्हायला सुरुवात झाली? हे जुन्या पद्धतीचे दिवे, जुन्या पद्धतीचे बल्ब जे स्वस्तात मिळतात, ओके, ते बंद झाले वापरायला. एलईडीचा बल्ब बघा तुम्ही बाजारामध्ये जा, खराच चांगल्या क्वालिटीचा एलईडीचा बल्ब जर घ्यायला गेलात तर तो खूप महाग असतो. त्याच्यामुळे बरेच जण तो बल्ब घेतच नाहीत. आलं लक्षात? पण बघायला गेलं तर तो एलईडीचा बल्ब खूप दिवस टिकणार असतो, त्याच्यामधून लाईट बिल पण वाचणार असतं. ओके, आणि ते जे एलईडीज आहेत किंवा ते एलईडीचे जे सगळे बल्ब वगैरे जे आहेत, हे सगळे एलईडीचे बल्ब आपल्याला कधी घेता येतील? देशामधल्या सगळ्या लोकांना कधी घेता येतील? जर देशामध्ये आर्थिक सुधारणा झाल्या तर. ओके सर, फक्त लोकच घेतात का? नाही, इंडस्ट्रीज वगैरे पण घेतील ना रे, पण आर्थिक सुधारणा झाल्या तर. लक्षात? ओके सर. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर एनर्जी ऍक्सेस आणि सेक्युरिटी सुद्धा भारताने वाढवलेला आहे. ओके, कितीतरी लोक असे होते की जे बंबामध्ये पाणी गरम करायचे. बंब काय असतं की बाबा, असे पण मुलं आहेत माझ्याकडे, दोन्ही प्रकारचे मुलं आहेत रे देवा. ओके, काही लोक असतात की ज्यांना बंब वगैरे सगळं माहिती असतं, काही लोक असतात त्यांना माहितीच नसते बंब काय आहे. लक्षात? ओके, असाच माझा एक स्टुडंट होता, मुंबईचा होता. ओके, त्याला बऱ्याच गोष्टी माहितीच नव्हत्या, त्यांनी कधी खेडच बघितलं नव्हतं, सो इमॅजिनच नाही करू शकायचा तो. ओके, हरकत नाहीये, मी तुम्हाला सांगतो बंब काय असतं. मी आकृती नाही काढून दाखवणार आहे. तुम्ही पातेल्यामध्ये जर पाणी गरम करायला लागलात, ओके, तर ते लाकडाने गरम करण्यासाठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड जातं. चूल वगैरे जर असे रचायला गेलात तर थोडं कॉम्प्लिकेटेड जातं. तो एक रचना बनवलेली असते, त्याचा ड्रम असतो, ड्रम इन ड्रम टाईपची त्याची रचना असते. या मधल्या ड्रम मध्ये लाकडं जळत राहतात कॉन्स्टंटली. ह्याचा कोळसा जो आहे तो ऑटोमॅटिकली खाली पडतो आणि या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये काय असतं? पाणी भरलेलं असतं. याला म्हणतात बंब. ओके, खेड्यामध्ये अजूनही आंघोळीचं पाणी असं बंब मध्ये गरम करतात. आलं लक्षात? ओके सर, मग ह्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड तयार होत असेल? अरे होतो ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. ओके, ह्याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती उपाय आहे की त्या लोकांना तुम्ही काय करा, ती बकेटमध्ये बुडवायची इलेक्ट्रिक कॉईल नेऊन द्या. नेऊन दिली, परत 2 दिवसांनी जाऊन बघितलं भाऊ बंबच पेटवून बसलाय. ओके, त्याला विचारलं, अरे दिली ना आता कॉईल, तू बंब का पेटवलाय? अरे भाऊ, तो म्हणला तू कॉईल दिली पण आमच्या गावात इलेक्ट्रिसिटीच्या ताराच नाही आल्यात. आलं लक्षात? ओके, म्हणून भारताने एनर्जी ट्रायंगल मध्ये अजून एक गोष्ट ऍड केली, ती म्हणजे काय? एनर्जी ऍक्सेस आणि सिक्युरिटी. आलं लक्षात? सर, एनर्जी ऍक्सेस म्हणजे काय? एनर्जी ऍक्सेस म्हणजे ऊर्जेचा त्यांना काय असेल? ऍक्सेस असेल. त्यांच्या गावापर्यंत विजेच्या तारा पोहोचतील, मग ते बंब वापरणं बंद करतील, मग हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड जाणं बंद होईल आणि मग ऑटोमॅटिकली काय होईल? त्या आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने सुधारणा व्हायला सुरुवात होईल. आलं लक्षात? ओके, येस. नुसतं एवढंच नाही सर, भारताचे हे जे काही 2 पोझिशन सुधारल्यात त्या का सुधारल्यात? तर त्याच्या मागचं एक काय आहे की सरकारने काय केलंय? एक रिन्युएबल एनर्जी एक्सपान्शन प्रोग्राम जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे. आलं लक्षात? ओके, म्हणजे काय? 275 गिगावॅट एनर्जी जी आहे ती 2027 पर्यंत आपल्याला तयार करायची आहे. हा 275 आकडा पाठ पाहिजे. युपीएससी, एमपीएससी सगळ्या मुलांना पाठ पाहिजे. येस. नुसतं एवढंच नाहीये, तर यांनी अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे काय की एनर्जी इफिशियन्सी मध्ये भारताने एलईडी बल्ब जे आहेत, तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये एमएसईबी बोर्डाने प्रत्येक फॅमिलीला 10-10 एलईडी बल्ब वाटले होते.
ओके, खूप स्वस्तामध्ये वाटले होते, आठवत आहेत? ओके, येस. नुसतं एवढंच नाहीये तर यांनी अजून एक गोष्ट केलेली आहे भारत सरकारने की एनर्जी इफिशियन्सी वाढावी म्हणून एलईडी बल्बचं जे प्रोक्युरमेंट आहे देशामध्ये सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये, रस्त्यांवरती जे काही बल्ब आहेत तिथे सगळीकडे एलईडी बल्ब लावायचे असे प्रयत्न तिथे काय करत आहे सरकार करत आहे. नुसतं एवढंच नाही, हळूहळू आपण इलेक्ट्रिक व्हेकलची किंमत कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आहोत. आलं लक्षात? ओके, बघा, सिमिलर मेजर्स आर बिंग एक्सपेरिमेंटेड टू ड्राईव्ह डाऊन द कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. कालांतराने मी तुम्हाला सांगतो तुमच्या आत्ताच्या ज्या रेग्युलर टू व्हीलर्स आहेत या रेग्युलर टू व्हीलर्सला तुम्हाला आता पेट्रोल पंपवरती जावं लागतं. हळूहळू या सगळ्या टू व्हीलर्स चार्जिंगवरती चालायला सुरुवात होती. नवीन टू व्हीलर्स घ्याल नॉर्मल किमतीत मिळतील पण तशा होतील. ओके, येस सर, समजलं आम्हाला. आणि याच्यामुळे भारत सरकार एकदम रॅपिडली आता या रँक्स वरती चढत जाईल हे दिसतंय आपल्याला. ओके सर, पण हे सगळं आपल्याला जुनं दिसतंय थोडंसं. ओके, आता मी एक प्रश्न विचारतो, आपण कुठला इंडेक्स बघत होतो? शॉर्ट फॉर्म लिहू नका, लॉंग फॉर्म लिहा. ओके, कुठला इंडेक्स बघत होतो? ओके सर, आम्ही कोणता इंडेक्स, काहीतरी ETI असा काहीतरी इंडेक्स होता, पण तुम्ही शॉर्ट फॉर्म लिहू नका असं म्हणालात. ओके, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स. कोण देतं एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स? ओके, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. पाठ करून ठेवा. ओके, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय करतं? हे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स देतं. ओके, मग आता गंमत अशी आहे की या कोरोनाचा जगाच्या पातळीवरती काही परिणाम झालाय का? ओके, येस. कोविड-19 मुळे काय झालेलं आहे की जी काही प्रगती झाली होती आपल्या एनर्जी ट्रान्झिशन मध्ये, ओके, ही प्रगती हळूहळू लूज आउट होईल की काय असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. ओके, थोडंसं मेन्ससाठी तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो कव्हर करून ठेवावा लागेल. काही केसेसमध्ये MPSC वगैरेच्या मुलांना इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, काय प्रश्न विचारले जातील की बाबा कोविड-19चे म्हणजे अपार्ट फ्रॉम हेल्थ इकॉनॉमीवरती काय वाईट परिणाम झाले. आलं लक्षात? तुमच्याकडे काहीतरी स्पेशल पॉईंट, हा स्पेशल पॉईंट तुम्हाला मिळतोय. आलं लक्षात? जी काही प्रगती आपण साध्य केली होती ती सगळी प्रगती काय संपून जाईल की काय असं वाटायला लागलेलं आहे. ओके, नुसतं एवढंच नाहीये, ह्याच्यामध्ये काय झालेलं आता एलईडीचे बल्ब जर वारंवार मागणी राहिली तरच ती कंपनी टिकून राहील ना, पण एलईडीचे बल्बला मागणीच नाही राहिली तर ती कंपनी बुडून जाईल, संपुष्टात येईल. ओके, सो डिमांड कमी झाली, किंमत ज्या आहेत त्या ठीक राहिल्या नाहीत आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, सरकारने जी काही प्रगती आतापर्यंत साध्य केलेली आहे ती संपुष्टात येईल. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं असेल आतापर्यंत तुम्हाला. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आजचं जे करंट अफेअर्स हे बघितलं होतं त्या करंट अफेअर्समध्ये किती इम्पॉर्टंट सरकारने काय केलेल्या आहेत गोष्टी केलेल्या आहेत. आलं लक्षात? ओके, येस सर. ह्याच्यातला जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होता, या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला तुम्हाला 2-3 गोष्टी तुमच्या वहीमध्ये पटकन लिहून ठेवायला पाहिजे की ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी आहे ही स्वित्झर्लंड मधली एक NGO आहे. काय बोलताय सर, आम्हाला तरी जागतिक पातळीची संघटना वाटायची. जागतिक पातळीची आहे पण स्वित्झर्लंडमध्ये तिने रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आलं लक्षात? तिचं कॅपिटल जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे आहे. ओके, आणि 1971 मध्ये तिची काय झालेली होती, स्थापना झालेली होती. आलं लक्षात? ओके, येस. जागतिक पातळीवरती वेगवेगळे अनालिसिस करणे आणि त्यांना प्रकाशित करणे हे त्यांचं काय आहे, काम आहे. त्या कामाला ते काय करतात, वारंवार करत राहतात आणि असे रँक्स वगैरे जे आहेत ते कॉन्स्टंटली पब्लिश करतात. काही ठराविक रिपोर्ट्स तुम्हाला पाठ करून ठेवायला लागतील जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे ते काय करतं, पब्लिश करतं. कोणते कोणते रिपोर्ट आहेत? ओके, मी नावं वाचतो, तुम्हाला जर लिहून ठेवायचे असतील तर ते नावं ऐकायचं, पॉज करायचं, लिहायचं, पुढचं नाव ऐकायचं, पॉज करायचं, लिहायचं, अशा पद्धतीने. ओके, येस. पहिला रिपोर्ट आहे ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फेच प्रकाशित केला जातो. ओके, दुसरा रिपोर्ट आहे ग्लोबल IT रिपोर्ट. लक्षात? त्याच्यानंतर तिसरा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर्फे प्रकाशित होतो तो म्हणजे काय, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. आणि चौथा रिपोर्ट जो आहे तो म्हणजे ग्लोबल रिस्क रिपोर्ट. ओके, लास्ट रिपोर्ट ते प्रकाशित करतात त्याचं नाव आहे ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम रिपोर्ट. लक्षात? ओके सर, आम्ही लिहिले तर सही पण एकदा आम्हाला स्क्रीनशॉट काढू द्या ना. द्या, काढा, खुश. ओके, काढा पटकन स्क्रीनशॉट की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे जे रिपोर्ट प्रकाशित करते त्या सगळ्या रिपोर्ट्सची नावं मी इथे लिहून ठेवलेली आहे. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर पुढे तो हा सगळ्याचा सगळा जो आहे हा सगळा न्यूज तुम्हाला कुठे मिळाला तर सर हिंदुस्तान टाइम्स नावाचा न्यूजपेपर आहे. या हिंदुस्तान टाइम्स नावाच्या न्यूजपेपरमध्ये या सगळ्या गोष्टी त्या कव्हर झाल्या. ओके, येस. लेक्चर जे आहे ते इथं आपलं कव्हर झालेलं आहे.
करंट अफेअर्सचे लेक्चर्स तुम्हाला कसे वाटतायत हे मला नक्की सांगा. करंट अफेअर्सच्या लेक्चर्सला थोडासा रिस्पॉन्स आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्यामुळे करंट अफेअर्सचे लेक्चर्स जे आहेत ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. मी कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. जर रिस्पॉन्स वाढत गेला तर सध्या मी जसं 2-3 करंट अफेअर्स घेतोय, हळूहळू वाढवत त्या सगळ्या 2-3 करंट अफेअर्स म्हणजे अत्यंत महत्त्वाचे जे करंट अफेअर्स असतात ते सगळे कव्हर करणार. कधी कधी असं होऊ शकतं की मला करंट अफेअर्सचं एक लेक्चर नाही 2-3 लेक्चर घ्यावे लागले, असं होऊ शकतं एखाद्या दिवशी. ओके, मग त्या सिच्युएशन मध्ये तसे लेक्चर्स घेऊन तुम्हाला लिंक्स पाठवल्या जातील. पण थोडासा रिस्पॉन्स वाढवायला तुमची सगळ्यांची मला मदत पाहिजे. तुमचा सगळ्यांचा अभ्यास होत असेल तर आवर्जून तुम्ही काय करायचं, सर रिस्पॉन्स कसा वाढवायचा. ओके, रिस्पॉन्स वाढवण्यासाठी तुम्ही सिम्पली एक काम करा. आता फॉर एक्झाम्पल करंट अफेअर्सचे आपले 2 लेक्चर झाले, कालचं आणि आजचं. आलं लक्षात. ओके, मग कालचं आणि आजचं लेक्चर आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायचे, त्यांना सांगायचं की हे 2 लेक्चर बघून ठेवा, संध्याकाळी आपण क्विज खेळूया ह्याच्यावर. ओके, प्रत्येकाने 2-2 प्रश्न ग्रुपमध्ये विचारायचे आणि त्या 2-2 प्रश्नांना आपल्याला किती उत्तर देता आली हे बघायचं. अभ्यास पण होईल, ऑटोमॅटिकली चॅनलला रिस्पॉन्स पण मिळेल. आलं लक्षात. रोजच्या रोज असे व्हिडिओज तर येणारच आहे. जर रिस्पॉन्स मिळत राहिला तर अजून व्हिडिओज वाढतील, अजून तुम्हाला एक अभ्यास करण्यासाठी एनर्जी येईल अशा प्रकारची गोष्ट जी आहे ती व्हायला सुरुवात होईल. मला सुद्धा काम करायला एनर्जी येईल अशा प्रकारची गोष्ट होईल. एक क्विड प्रो क्वो असतं. सर काय की बाबा क्विड प्रो क्वो, जाता जाता पण कायचं काय सांगून जाता तुम्ही. क्विड प्रो क्वो म्हणजे मी तुम्हाला काहीतरी देणार, तुम्ही मला काहीतरी द्यायचं. ओके, म्हणजे कुछ लो कुछ दो अशा प्रकारचं ते समीकरण आहे. ओके, येस. सो आपण अशा प्रकारचे हे लेक्चर जे आहेत ते रोजच्या रोज कंटिन्यू करणारच आहोत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून याच्यामध्ये जॉईन करा. रिस्पॉन्स आपल्याला वाढवायचा आहे, तो रिस्पॉन्स वाढवायचा प्रयत्न करा. उद्या जेव्हा याल तेव्हा अजून पुढचे करंट अफेअर्स आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. आज दुपारी म्हणजेच आता तुम्ही हा जो लेक्चर बघत आहात त्याच दिवशी त्याच दुपारी तुम्हाला पॉलिटीचं लेक्चर दुपारी 3 वाजता मिळणार आहे. ते लेक्चर जे आहे ते आवर्जून बघा. असं होऊ शकतं की खूप जणांनी नंतर कधीतरी हा लेक्चर जो आहे तो बघितला. ओके, मग त्या लोकांच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्लेलिस्ट दिसायला लागतात. ओके, त्या सगळ्या प्लेलिस्ट पैकी तुम्हाला जो विषय महत्त्वाचा वाटतो, जो विषय आवडतो त्याची प्लेलिस्ट नियमाने बघायला चालू. ओके, ऑल दी बेस्ट गाईज. छानपैकी मन लावून अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा. नंतर पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत खाली कमेंट करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, रिवाइज करत राहा. ऑल दी बेस्ट. छानपैकी मन लावून अभ्यास करा.